आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। किती मोठा आहे हा टीव्ही आणि खोली पण किती थंड आहे। स्वामी, लग्नाला आलोय पण मुलींच्या अंगावर दागिने नाहीयेत हो। ताई, हा इकडे आधी। काय काय काय? एक मिनिट। अगं स्वामी, ऐकता हा तुम्ही? माहितीये मला। कोणाचा आहे हा? अगं हा मावशीने दिलाय 4 दिवस लग्नात घालायला। वा, किती छान दिसतेस नेकलेस घातल्यामुळे। अनु, नेहमी उलट बोलतेस ना। आशू ताईने घातलाय म्हणून हा नेकलेस छान दिसतोय। शरू शरू ऐक ना, पण तुला दिला होता ना। ताई, तुझं पहिले लग्न ठरायला पाहिजे ना, म्हणून हा तूच घाल। हो ना मम्मी? अगं आता तुला काय झालं रडायला? अगं काही नाही ग, पण बघ ना, म्हणजे आपण आसपास बघतो बहिणी बहिणी कशा वागतात एकमेकांशी, आणि तुम्ही ह्या जमान्यातही एकमेकींना इतका जीव लावता। स्वामी, खरंच मी खूप पुण्य केली असतील मागच्या जन्मी की अशा नक्षत्रासारख्या मुली माझ्या पोटी आल्या। फक्त त्यांची लग्न होऊ। ए मामा डार्लिंग, रोने का नहीं और रुलाने का नहीं, प्लीज। मस्त मी राहिले ना। ह्यांच्यासाठी मम्माने माझ्यावर हात उचलला। ह्या क्लास नसलेल्या भिकाऱ्या मुलींसाठी। ह्यांच्यामुळे ना माझा मूड खराब झालाय। आणि तो गौतम हे आसावरीमुळे माझ्याकडे बघत सुद्धा नाहीये, आणि इतकं करून ह्या सगळ्या मज्जा करतायत। I swear I won't spare you guys. I will make sure I'll take the revenge. And mark my words, हे लग्न लागायच्या आत तुम्हाला तुमची लायकी कळेलच। काय? अरे आकाश दादा, एंगेजमेंटला ना अजून वेळ आहे। आता कुठे ती रेडी व्हायला गेली असेल। तू काय इतकं लवकर तयार झालायस? असं थोडी नाही। हो ना, नाही म्हणजे लोक काय म्हणतील रे की नवऱ्याला तर खूपच घाई आहे, हे बरं नाही दिसणार आहे। बघ आता तूच। ए पण साक्षी वहिनी नक्की येणार आहे ना? तिचा विचार बदललाय। ए, असं थोडी नाही। येईल ना, म्हणजे काय असं थोडी ना विचार बदलेल, येईल ती। एक मिनिट, पण नवरी मुली आधी तू काय इथे करतोय? चला चला चला। अरे पण का? चला। अरे पण मला सगळं चेक कर, साऊंड सिस्टम वगैरे। संगीत मध्ये प्रॉब्लेम नको। नाही होणार सर। हा, आणि इथे सिक्युरिटी वाले उभे कर। का सर? लहान मुलं पूल जवळ नको आहेत। यस सर। हा, आणि 15 मिनिटात कॅटरर्स वाल्याला स्टार्टर्स सर्व करायला सांग। सांगतो ना सर। काय झालं सर? मूर्ख मुली, हा? किंमतच नाहीये गोष्टींची। हे इथे टाकून गेलेत। इररिस्पॉन्सिबल बिहेवियर। अरे बाप, तर यावरून परत पोरींबद्दल लेक्चर ऐकायला लागणार? मॅप कल्टी मार। एक काम कर, काय? आलो सर, आलो। ते कॅटरर्स वाले आलो। आलो सर। हे बाळा इकडे हे बघ, हे कुठल्या मुलीचं आहे बघ आणि जाऊन दे। मी बॉईज पार्टीत आहे आणि आईने सांगितले की बॉईज पार्टीने काही काम नाही करायचं, तूच दे जा। या आकाशचे सगळे नातेवाईक असेच आहेत का? हा, पण मी एक हेल्प करू शकतो। हे ब्रेसलेट कोणाचं आहे ते सांगू शकतो। ते तिचे आहे। दिवसच खराब आहेत माझे। सतत कुठल्या तरी मुलीच्या आसपास जावं लागते। एक्सक्यूज मी, हे तिथे पडलं होतं, तुमचं आहे बहुतेक, घ्या। माफी मागायला आलास तर सरळ सरळ माफी माग। उगाच काहीतरी कारण काढू नकोस। देवा, काय वाईट केलंय मी तुझं? का सारखं सारखं ही मुलगी माझ्या समोर येते? देवाला कशाला दोष देतोय? तुला ना हीच शिक्षा बरोबर आहे। ऍक्च्युली तू सॉरी बोलून पण काही उपयोग नाही होणार आहे, कारण तू असाच राहणार आहेस, माणूस घाणी। पण ठीक आहे, चल तू बोल, सॉरी बोल।
म्हणजे तुझा लोड ना असा कमी होईल. बोल बोल बोल, सॉरी बोल. सॉरी. व्हेरी गुड. हे कशाबद्दल? शायनर, तुझ्या उंचीपेक्षा ना तुझा इगो खूप मोठा आहे माहित होतं मला. पण काय आहे ना, मी खूप चांगली आहे रे, त्यामुळे तू आत्ता सॉरी बोललास ना तर मी लगेच माफ करेन. बोल सॉरी. तुला वेळ लागले का? सारखं काय सॉरी म्हण? वाटलंच. कुत्र्याची शेपूट वाकडी ते वाकडीच. जर सॉरी बोलायचं नव्हतं तर कशाला आलास माझ्या मागे मागे? एकतर माझी चूक नसताना सगळ्यांसमोर माझा इन्सल्ट केलास तू. एक्सक्यूज मी, त्याला जबाबदार तूच आहेस. म्हणूनच पहिलं इम्प्रेशन खूप महत्वाचं असतं. माझ्याशी नीट वागली असतीस तर ही वेळ आलीच नसती ना. आणि खरं सांगू का, या एका इन्सिडेंटमुळे माझं तुझ्याबद्दलचं मत बदलणार नाहीये. काही सॉरी बरी म्हणणार नाहीये मी. हे पडलं होतं म्हणून द्यायला आलो होतो. तुझंही कळलं असतं ना, आलोच नसतो. आधी सॉरी बोल. एवढा ऍटिट्यूड? माझा फोन खाली पाडायची हिंमत कशी झाली याची? तू ये रे माझ्या एरियात, मग दाखवते तुला. नाही माझ्या पायाशी आणलं ना तर नाव नाही लावणार शरू. अगं अंगठी घेऊन ये ना. मयू, अंगठी घेऊन ये. ना की पडलाच पाहिजे. अरे राहू दे राहू दे, पाया पडायची गरज नाहीये. माफ केलंय तुला.